आज प्रीतम भाऊ म्हणजे आपले बजाव चर्चा यांच्यामुळे एका अशा व्यक्तीची भेट झाली की ज्यांची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. तर जय गजानन माऊली. गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी प्रीतम भाऊ शेगावला आले, कारण की त्यांना एका जागेवर ओपनिंगसाठी जायचं होतं. शेगावला येता बरोबर ते म्हणत की डायरेक्ट गाडीत बसा. मी म्हटलं काओ बा, काही किडनॅप वगैरे करता काय, दुसऱ्या पार्टीत गेले की काय. पण जसंच मी त्याच्या गाडीत बसलो, मला डायरेक्ट धप्पाच बसला. गाडीत बसता बरोबर पाहिलं तर गाडीत प्रतीक भाऊ शिंदे चालू राहते की ज्याची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. पण आज प्रीतम भाऊ मुळे हा काही योगायोग जोडून आला बा, नाही तर या माणसाची माई कधी भेट झाली असती. आम्ही चाललो होतो संग्रामपूरला, कारण की तिथे आपल्या प्रतीक भाऊच्या सुकून चहाच्या शाखा नंबर 87 ची ओपनिंग होती. ओपनिंगला पोहोचायच्या पहिले संग्रामपूरच्या बाहेर एका हॉटेलमध्ये थांबलो, कारण की आपल्या प्रीतम भाऊला आणि प्रतीक भाऊला तिथं फ्रेश व्हायचं होतं. सगळेजण तिथं फ्रेश वगैरे झाले आणि मग आम्ही निघालो ओपनिंगसाठी. सध्या तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रतीक भाऊमुळे सुकून चहा हा एक ब्रँडच बनला आहे. पण कोणताही माणूस सहजासहजी ब्रँड बनत नाही, त्याच्या मागे त्याला किती मेहनत घ्यावी लागते हे त्या माणसाला भेटल्यावरच आपल्याला समजते. आणि मी तर प्रतीक भाऊचे व्हिडिओ पाहत होतो तेव्हा मला कधी असे वाटले नव्हते की प्रतीक भाऊ कधी आपल्या या भागात येतील. आता पुढे आम्ही ओपनिंगसाठी गेलो तेव्हा तिथं काय माहोल झालं, किती गर्दी झाली, हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सांगणार आहे. म्हणून मला पटकन फॉलो करून घ्या, कारण की पुढच्या व्लॉगला खतरनाक येणार आहेत. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत न चिंता राहे ना भय. बोलो गजानन महाराज की जय.